श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। येत्या 29 जूनला म्हणजे सोमवारी आलेली आहे वटपौर्णिमा। आपल्या हिंदू धर्मात सुवासिनींसाठी वटपौर्णिमा हे व्रत अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र मानले जाते। पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महिला या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात। हे व्रत दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला केले जाते। मात्र 2026 मध्ये अधिक ज्येष्ठ मास असल्यामुळे वटपौर्णिमेच्या तारखेबद्दल काही महिलांना मोठा भ्रम निर्माण झाला आहे। पौर्णिमा तिथी 28 जून आणि 29 जून या दोन तारखांमध्ये विभागून आल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे। हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते। ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ 28 जून 2026 वार रविवार या दिवशी सकाळी 8:35 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 29 जून सोमवारी सकाळी 8:48 संपणार आहे। तर उदय तिथी आणि पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमेचे व्रत 29 जून वार सोमवार या दिवशी केले जाणार आहे। पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते। त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात। हे वटसावित्रीचे व्रत सर्व स्त्रिया अगदी श्रद्धेने, मनोभावे, आनंदाने आणि उत्साहाने करत असतात। या दिवशी वडाची झाडाची पूजा करत असताना किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून काहीतरी कळत नकळत चुका घडत असतात, ज्या की आपण केल्या नाही पाहिजे। आपल्या हातून नकळतपणे ह्या चुका घडत असतात आणि ते आपल्याला समजतही नाही। पण आपण अशा चुका जर केल्या तर आपण केलेल्या व्रताचा किंवा पूजेचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतं की नाही, त्या पूजेचा कोणताही फायदा होतो की नाही। तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत? तर हे 99% महिलांना माहीत नाही। तसेच या वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे, काय करू नये अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत। आज या व्हिडिओमध्ये ज्या मी चुका तुम्हाला सांगणार आहेत तर त्या चुका तुमच्या हातून घडल्या तर तुम्हाला त्या व्रताचं या पूजेचं कोणतंही फळ हे प्राप्त होणार नाही। पण या चुका जर तुम्ही अजिबात केल्या नाही तर नक्कीच पूजेचं संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळेल। आता यात सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे वटपौर्णिमा हा सण आपल्या सौभाग्याचा सण आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। त्यामुळे वटपौर्णिमेची आणि वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला या दिवशी पूर्ण सहज जो शृंगार आहे तर तो करावा लागणार आहे। म्हणजे या दिवशी आपल्याला कपाळावरती कुंकू आणि टिकली, गळ्यात मण्यांचे मंगळसूत्र, हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या, पायात जोडवी हे बेसिक आपले अलंकार आहेत। तर हे असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आजकालच्या फॅशनच्या युगामध्ये आपण असं काही घालत नाही। पण अशा पवित्र दिवशी किंवा सणावाराच्या दिवशी आपल्याला हिंदू परंपरेनुसार छान नटून थटून पूजा केली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमा हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं व्रत आहे आणि जे सौभाग्य अलंकार आहे तर ते आपल्याला अंगावरती या दिवशी असणं खूप गरजेचं आहे। सौभाग्य अलंकार न घालता शक्यतो पूजा अजिबात करू नका। यानंतर पुढची चूक म्हणजे ती बऱ्याच महिला, जवळपास 80% महिला ही चूक करत असतात, ती म्हणजे जेव्हा आपण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतो तर पूजा केल्यानंतर 7 किंवा 21 फेऱ्या मारत असतो किंवा प्रदक्षिणा घालत असतो। तर त्यावेळी आपण त्या झाडाला धागा गुंडाळत असतो। तर ती प्रदक्षिणा झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया तो धागा जो असतो ना तो तोडून घेतात आणि उरलेला धागा तो घरी घेऊन येतात। मात्र तसं तुम्हाला अजिबात करायचं नाही। जो काही तो दोऱ्याचा रीळ आहे तर फेरे मारून झाल्यानंतर तो दोऱ्याचा रीळ जो असतो तर तो तिथेच तसाच झाडाला अडकून ठेवायचा आहे। तो तोडून बाकीचा उरलेला धागा आपल्याला घरी आणायचा नाही। त्यामुळे घेऊन जाताना 7 फेरे आपले पूर्ण होतील एवढाच धागा बरोबर घेऊन जा
म्हणजे तुम्हाला उरलेला धागा हा घरी आणण्याची वेळ येणार नाही. आणि जरी जास्त धागा असेल तरी तो तोडायचा नाही, कारण पौर्णिमेचा जो दिवस असतो, तो वटपौर्णिमेचा जो दिवस असतो, तर तो अत्यंत पवित्र आहे. या दिवशी आपण आपल्या सौभाग्यासाठी पूजा करत असतो. नवरा बायकोचं नातं हे अटूट ठेवण्यासाठी, राहण्यासाठी आपण ही पूजा करत असतो. म्हणून हा जो धागा आहे ना, तो तोडायचा नसतो. आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून आपण 7 फेरे मारून हा धागा जो आहे या झाडाला गुंडाळत असतो. आणि म्हणून ही एक चूक आहे. ही दुसरी ही तुम्हाला आवर्जून टाळायची आहे. त्यानंतर पुढची चूक म्हणजे बघा, आता शहरांमध्ये वडाचं झाड जे आहे तर ते फार करून पाहायला मिळत नाही. तर बऱ्याच स्त्रिया काय करतात, वडाच्या झाडाची फांदी घरी आणायला लावतात आणि त्याची पूजा करतात. पण हे अजिबात योग्य नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करताना कधीही त्याची फांदी तोडून घरी आणू नका. त्यामुळे झाडाची हानी होते आणि झाडाला इजा न पोहोचवता थेट वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करायची आहे. जर आपण घरी फांदी आणून त्याची पूजा केली तर ते कुठेही या पूजेचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही. एवढेच नाही तर या दिवशी अनेक उपाय सुद्धा केले जातात. तर बरेच जण या दिवशी या झाडाची पानं तोडतात काही उपाय करण्यासाठी. पण असं हे जे कृत्य आहे तर ते अजिबात करायचं नाही. आपल्याकडून या वडाच्या झाडाला कोणतीही इजा होणार नाही, कोणतीही हानी होणार नाही, असं काही आपल्याला करायचं नाही. त्यामुळे जर तुम्हाला काही उपाय करण्यासाठी या झाडाची पानं फांदी लागणार असेल तर ते खाली गळून पडलेलं असेल तरच ते तुम्ही घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त या झाडाची पानं किंवा फांद्या ज्या आहेत तर त्या अजिबात तोडायच्या नाही. जर तुम्ही कळत नकळत असं केलं तर आपल्याला व्रताचं फळही मिळणार नाही आणि केलेल्या व्रताच्या पूजेचा काहीही उपयोग होणार नाही. कारण वटवृक्ष हा खूप जास्त पवित्र वृक्ष आहे. त्याला दीर्घ आयुष्य असणारं वृक्ष मानलं जातं. म्हणजे सगळ्यात जास्त आयुष्य या वृक्षाला आहे आणि म्हणून अनेक देवी देवता या वृक्षामध्ये वास करतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे आणि वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान असतात. तर वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. म्हणून झाडाची फांदी तोडणं या दिवशी शास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं मानलं गेलं आहे. आणि या दिवशी जर तुम्ही खरंच कुठे वडाचं झाड नाही भेटलं तर तुम्ही घरीच ना एखाद्या पेजवर, एखाद्या पानावरती वटवृक्षाचं झाड काढा आणि झाडाचीच तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल. पण चुकूनही घरी वटवृक्षाची फांदी आणू तुम्ही पूजा करू नका. जर आपण अशी फांदी तोडली तर त्यातील प्राणही संपलेला असतो आणि नंतर त्याची पूजा करून काहीच उपयोग होत नाही. हे जे आपल्याला शास्त्रानुसार ग्राह्य धरलं जात नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चुकूनही निळ्या रंगाच्या आणि पूर्ण पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे नाही. हे रंग कोणत्याही पूजेसाठी अशुभ मानले जातात. त्याऐवजी तुम्ही लाल, पिवळा, हिरवा यासारख्या शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत. पण चुकूनही निळा रंग किंवा काळा रंग आणि पूर्ण पांढरा रंग या 3 रंगांच्या साड्या आवर्जून तुम्हाला टाळायच्या आहेत. तसेच या दिवशी आपल्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या, निळ्या रंगाच्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालायच्या नाहीत. हे 3 रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाच्या बांगड्या किंवा जे कपडे आहेत ते घालू शकता. तसेच या दिवशी तुम्हाला मनात नकारात्मक विचार आणू नका. पती किंवा पत्नी, घरातील इतर व्यक्तींशी भांडण करणे किंवा कठोर शब्द वापरणे, वादविवाद आवर्जून तुम्हाला टाळायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कांदा, लसूण आणि मांसाहाराचे पदार्थ आवर्जून टाळायचे आहे. कांदा, लसूण, मांसाहार हे सेवन करायचं नाही. पूर्णपणे या दिवशी सात्विक आहार घ्यायचा आहे. उपवास सोडण्यासाठी तुम्ही जे काही पदार्थ बनवणार आहे त्यामध्ये सहसा कांदा, लसूण हा तुम्हाला वापरायचा नाही. तसेच बऱ्याच स्त्रिया काय करतात की पूजेची घाई गडबड असते आणि वडाच्या झाडाला सूत किंवा कच्चा धागा गुंडाळताना 7 प्रदक्षिणा न करता चुकून 5 किंवा 6 करत असतात. परंतु असं अजिबात करू नका. कोणतीही घाई करून पूजा करू नका. अगदी सावकाशपणे तुम्हाला 7 फेरे जे आहे ते पूर्ण मारायचे आहे. आणि त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी कुणाचीही ओटी भरू नका आणि कुणाकडूनही भरून घेऊ सुद्धा नका. गर्भवती स्त्रियांना फक्त वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा वर्ज्य मानले गेले आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त वटवृक्षाची पूजा करायची आहे. वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या नाही. तसेच ओटी सुद्धा कुणाची भरायची नाही आणि कुणाकडून ओटी सुद्धा भरून घ्यायची नाही. अशा स्त्रियांनी फक्त झाडाचीच मनोभावे पूजा करायची आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या राहणार आहेत. पुढच्या वर्षी तुम्ही सगळं काही करू शकता. त्याचबरोबर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने जितकं झाड मोठं असेल तितकं अतिशय उत्तम. बऱ्याच वेळा काय केलं जातं, अगदी काही छोटंसं रोपटं आपल्या घरामध्ये असतं किंवा बरेच जण या दिवशी बाजारातून एखादं छोटंसं रोपटं घेऊन येत असतात आणि त्याचीच पूजा करत असतात. पण असं करू नका. जेवढं झाड मोठं असेल ना तेवढं चांगलं.
मानलं जातं. या दिवशी मोठ्या झाडाची मनोभावे पूजा करायची आहे, कारण यांच्या पूजनाने निसर्गाच्या जवळ जात असतो. कारण झाडं लावणं जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा त्याची जोपासनाही करणं हे अधिक महत्त्वाचं आहे. सर्व वृक्षात वटवृक्षाच्या आयुष्याने पारंब्याचा विस्तारही खूप मोठा होतो. अशा वटवृक्षात असणाऱ्या ब्रह्म सावित्री या देवतांचे पूजन करून व मला व पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले यांची प्रगती होऊ दे, प्रपंच आणि विस्तारित व संपन्न होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला वटवृक्षाला आवर्जून करायची आहे. कारण अशी प्रार्थना या व्रताच्या संकल्पात केली जाते. कारण सौभाग्य नको असं म्हणणारी स्त्री भूतकाळात झाली नाही आणि भविष्यकाळात सुद्धा होणार नाही. आमचा संसार उत्तम व सुखाचा व्हावा, मुलांचे घराचे गोकुळ व्हावे आणि आनंद मिळावा असं कोणाला वाटणार नाही. प्रत्येकाला हेच हवं असतं आणि हाच या व्रतपूजेचा हेतू आहे. तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला झाडाची पूजा केल्यानंतर अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सौख्य आणि संतती प्राप्त होते असं म्हटले जाते. त्याचबरोबर 29 जूनला राहुकाळ हा सकाळी 7:41 सुरू होणार आहे, तर 9:22 संपणार आहे. तर आपल्याला 8 वाजेपासून ते 9:30 वाजेपर्यंत म्हणजे साधारण 1.5 तास कोणतीही पूजा करायची नाही. या काळामध्ये व्रताचा संकल्प करू नका किंवा वटवृक्षाची सुद्धा पूजा करू नका. बऱ्याच वेळा काय होतं की अनेक स्त्रियांना सकाळी ऑफिसला जावं लागतं, त्यामुळे अनेक स्त्रिया सकाळी लवकर उठून वटवृक्षाची पूजा करतात, त्यानंतर त्या ऑफिसला जातात. पण या दिवशीचा राहुकाळ हा सकाळीचा आहे, त्यामुळे तुम्हाला 8 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत कोणतीही पूजा करता येणार नाही. हा राहुकाळ असतो आणि राहुकाळामध्ये कोणतीही पूजा आणि किंवा सेवा आपण केली तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही. जर तुम्हाला पूजा करायचीच असेल तर सकाळी 8 वाजण्याच्या अगोदरच करा, नाही तर मग तुम्ही 9:30 वाजल्यानंतर करू शकता. तर हे जे काही नियम आहे ते तुम्हाला यंदा वटपौर्णिमेला आवर्जून पाळायचे आहे आणि प्रत्येक महिलेने या नियमांचे जे आहे तर ते पालन करायचे आहे. कारण वटपौर्णिमा हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं आणि म्हणून आपण प्रत्येक स्त्री या दिवशी व्रत करून वटवृक्षाची पूजाही करत असतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ इतरही माता भगिनींसोबत तर जास्तीत जास्त शेअर करा, तर त्यांनाही नवीन माहिती मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.